आता सध्या गाजराचा सीझन सुरू आहे आणि मार्केटमध्ये गाजरं पण खूप स्वस्त आहेत. त्यामुळे अहोनी मार्केटमधून खूप सारी गाजरं आणली होती. म्हटलं चला आज त्याची मस्त अशी चटणी बनवते. तसं बघायला गेलं तर मी चटणी ही फर्स्ट टाईमच बनवते. मात्र खाल्ली खूप वेळा, कारण मम्मीच्या हातची चटणी मी खूप वेळा खाल्ली होती, मात्र बनवली नव्हती. चला आता मी मम्मीचीच रेसिपी ट्राय करून बघते आणि तुम्हाला पण सांगते. तर सुरुवातीला गाजरं स्वच्छ धुवून व्यवस्थित मी एक किसून घेतलेला आहे आणि त्यानंतर तव्यामध्येच बनवायला घेतली. थोडंसं जिरं, मोहरी आणि लसूण, देशी लसूण ठेचून घेतला उकळीमध्ये आणि हळद वगैरे घातली. थोडीशी हिरव्या मिरचीची चटणी होती आणि मिरच्या खूप तिखट होत्या, थोडीशी ॲड घातली टेस्टी बनण्यासाठी आणि व्यवस्थित करपेपर्यंत भाजून घेतलं आणि त्यानंतर मग त्यामध्ये किसलेला गाजर जो आहे तो ॲड केला. गाजराची चटणी जी आहे असते ना, ती हिवाळ्यामध्ये खूप चांगली असते. शिवाय गाजरे पण खूप टेस्टी असतात किंवा शरीरासाठी खूप चांगले असतात, आरोग्यासाठी. आता हिवाळ्यामध्ये किंवा कोणत्याही ऋतूमध्ये असो, मात्र हिवाळ्यामध्ये गाजरे खाल्लेली खूप चांगली असतात शरीराला. आजकाल देशी गाजरे कुठे भेटत नाहीत. आता ही हायब्रिडच गाजरे आहेत. मात्र देशी गाजरे मी ज्यावेळेस लग्नाच्या अगोदर ना, आमच्या शेती म्हणजे माझ्या मम्मीच्या इकडे भरपूर प्रमाणात गाजरे लावली असायची आणि आम्ही खूप खायचो. मात्र मी चटणी कधी बनवली नव्हती, मात्र मम्मीच्या हातची खूप वेळा चटणी खाल्लेली आणि खूप टेस्टी बनते. आणि त्यानंतर मग थोडंसं बारीक शेंगाचं कूट, चवीनुसार मीठ वगैरे घातलं. आलटून पलटून करपेपर्यंत व्यवस्थित मऊ लुसलुशीत पाणी त्याला सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आणि लोखंडी तव्यावरती शक्यतो करा, खूप टेस्टी बनते. आणि ही सुद्धा चटणी खूप छान झाली होती. त्यानंतर मग एखाद्या काचेच्या बाउलमध्ये किंवा कुठेही कोणत्याही ह्याच्या भांड्यामध्ये तुम्ही काढून घ्यायची आणि फ्रीजमध्ये स्टोअर करून सुद्धा तुम्ही टिफिनला वगैरे बांधू शकता. मी माझ्या अहोंसाठी किंवा मला खाण्यासाठी किंवा सगळ्यांनाच खाण्यासाठी बनवलेली आहे. टेस्टी तर खूप झालेली आहे. या तुम्ही पण खायला जाता जाता सबस्क्राईब करा.